नमस्कार मित्रांनो. तर माझ्याकडून तुम्हाला 77 स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. म्हणजे मी एक व्हिडिओ टाकला 2-4 दिवसापूर्वी. तर मित्रांनो त्यामध्ये आपले 200 फॉलोअर्स कंप्लीट झाले. तो मी व्हिडिओ टाकला, तो मित्र बघितला असेल इंस्टा. तर मित्रांनो म्हणजे त्यात आता बघा, आता म्हणजे त्याच्यातले 3 फॉलोअर्स कमी झाले ते. म्हणजे मित्रांनो म्हणजे जी आता मी ह्याच्या अगोदर जे म्हणजे ऐकलं होतं की आपली माणसं आपल्याला म्हणजे खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो मी आज स्वतः ते अनुभवलंय, कारण की त्याच्यामध्ये बघा आता ते जे 3 फॉलोअर्स कमी झालेत ना, तर ते मित्रांनो ते आपल्याला कोणतरी असणार, बरोबर आहे. म्हणजे त्यांना आता मला एवढं सांगणार की भावानो तुम्हाला म्हणजे असं व्हिडिओ आवडत नसेल तर ठीक आहे, काय विषय नाही. त्यात म्हणजे माझं आता मी म्हणजे स्वतःच्या मनाचं तुम्ही स्वतः मालिक आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे मित्रांनो मी तर आता कसं माहिती का, मी म्हणजे ऐकलं होतं की भावानो की आपण म्हणजे मराठी माणूस आपला स्वतःला दुसऱ्याला म्हणजे खाली खेचण्याचा प्रयत्न करतो. तर मी आज स्वतः ते बघितलंय. तर म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही तुम्ही करा अनफॉलो, काय विषय नाही. आपल्याला काय म्हणजे आता तुमच्या 2-3 फॉलोअर्स मुळे भावना आपलं एवढं काय नुकसान नाही. पण मला सांगायचा एवढाच मुद्दा आहे की तुम्ही आपला माणूस तुम्ही खाली घेताय मित्रांनो, एक लक्षात ठेवा. भावनो म्हणजे विचार केला की भावना आपल्यातलं म्हणजे आपल्याला सपोर्ट कोण करते, बाहेरचे सपोर्ट कोण करते. जर आपला स्वतः माणूस ह्याच्यामध्ये कमी आहे आणि जे बाहेरचे लोक आहेत ना त्याच्यामुळे ते फॉलोअर्स आपले जास्त आहेत. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढा आहे की मित्रांनो की तुम्ही त्याच्यात आता बघू शकता. कारण की विषय असा आहे की आता म्हणजे प्रत्येक गोष्ट मी एक्सप्लेन करणं, तुम्हाला सांगणं, तेच ते त्याच्यामध्ये काय आता मजा नाही, बरोबर आहे. कारण की आता मी म्हणजे कारण की त्याच्यामध्ये बघा आता म्हणजे मी आता 2-3 दिवसाला बघतोय की आपलं फॉलोअर्स म्हणजे 200 झालते, तर 200 मध्ये आता ते कमी कमी म्हणजे कमी होत चालेल, आपल्याला अनफॉलो करायला लागले. म्हणजे स्वतः म्हणजे दुसऱ्याला एखादं दुसरं करतंय चांगल्या पद्धतीने, तर त्याला म्हणजे सपोर्ट केला पाहिजे. तर त्याला आपण खाली खेचण्याचा प्रयत्न करतो. तर त्यामध्ये मला तर एवढं सांगायचं की तुम्ही जर तुमचं होत नसेल ना, तर भावना तुम्ही करू नका. कारण की मी आता म्हणजे कसं माहिती का, आता मी व्हिडिओ बनवते याचा अर्थ असा नाही की मी प्रत्येकाला म्हणजे असं बोलू शकतो वाईट. कारण की माझा वाईट दृष्टिकोन याच्यामध्ये काहीच नाही. तुम्ही तर बघू शकता. मला फक्त सांगायचं एवढंच आहे की ही भावना तुम्ही एखाद्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या काळापासून जे म्हणतात ना आपलेच फितूर होते, तर भावना त्याच्यामध्ये आता जे आपलेच म्हणजे थोडक्यात गद्दार होते असं मला इथं सांगायचंय. तर मित्रांनो कारण की आता कसं आहे माहिती का, तुम्ही आता एवढं लाज वाटते ना की आपण कसं सांगायचं. म्हणजे आता आम्हाला सांगा थोडक्यात, तुम्हाला आता एखादी गोष्ट मी सांगितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते ऐकायला बरोबर नाही वाटणार. म्हणजे एवढं ते म्हणजे आता घाण शब्द इन्स्टा फॅमिलीला आपण काय दुखणं पोचणार नाही. तर भावानो विषय असा की आता प्रत्येक गोष्टी जळू नका, बराबरी करा. कारण की प्रत्येक गोष्टीत मी बघतोय, मी ऑब्झर्व करतोय की आपल्याला कोण बोलतोय, कोण फॉलो करतोय, कोण नाही करत. तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बिंदास मला अनफॉलो करा, काय विषय नाही. तुम्हाला बघू वाटला व्हिडिओ बघा, तर आपली आयडी डायरेक्ट ब्लॉक करून टाका. मी व्हिडिओ आपले कंटेंट चालू ठेवणार कंटिन्यू, आता शेवटपर्यंत टाकणार मी. कारण की मी स्वतः आयडी आपल्या स्वतःच्या हिमतीवर म्हणजे मी स्वतः जेवढे प्रेक्षक आहेत ना माझे, म्हणजे काय असतील 200, तर मित्रांनो मी स्वतः कमवले ते तुमच्या एका फॉलोअर्सला मला काय फरक पडत नाही.